अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात सादर. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट नसल्याचं फॉरेन्सिक अहवालातून समोर. एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार, हायकोर्टाचं निरीक्षण. उद्धव ठाकरेंना संपून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल. काही उदय दोन्ही दगडांवर हात मारून. विजय वडेट्टीवारांचा रोख कोणत्या उदयकडे? उदय सामंतांसोबत शिवसेनेचे 20 आमदार. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर राऊतांचं वक्तव्य धादांत खोटं. उदय सामंतांचं स्पष्टीकरण. पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारकडून स्थगिती. रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीची संयमाची भूमिका. पालकमंत्री पदावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची लोकशाही मराठीला माहिती. पालकमंत्री पदाबाबत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत. बीडची मुलगी असल्याने बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैयक्तिक कामासाठी 4 दिवस दरेगावी. अचानक गावी गेल्यामुळे नाराज असल्याची चर्चा. पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे नाराज आहेत का, सवाल उपस्थित होतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राग आला की गावाला जातात. शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर राऊतांची टीका. रुसव्या फुगव्यामुळे सरकार चालत नाही, सत्तेचा नीट वापर करा, राऊतांचा सल्ला. जालन्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची हायकोर्टात धाव. कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल हायकोर्टामध्ये याचिका. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर केज न्यायालयात होणार सुनावणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.